त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 24 सॉल्व करणार आहे. इन विस्टोन्स मीटर ब्रिज द नल पॉइंट इज ऑब्टेन इन द मिडल ऑफ द वायर if in one gap the resistance is 10 ohm then the value of resistance in the other gap is. विस्टोन मीटर ब्रिज दिलेला आहे जो नल पॉइंट ऑब्टेन होतोय वायरच्या मिडलला, म्हणजे 50 सेंटीमीटर लेफ्ट एंड पासून 50 सेंटीमीटर राईट एंड पासून. एका गॅपमध्ये जो रेजिस्टन्स आहे तो 10 ओहमचा आहे, तर दुसऱ्या गॅपमध्ये किती रेजिस्टन्स असणार ते आपल्याला फाइंड करायचं. त्याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी ए ऑप्शन आहे 10 ओहम, बी ऑप्शन आहे 5 ओहम, सी ऑप्शन आहे 1/5 ओहम आणि लास्ट डी ऑप्शन आहे 500 ओहम. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असेल तर त्यासाठी आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला विस्टोन्स मीटर ब्रिज दिलेला आहे. नल पॉईंट जो ऑप्टेन होतोय तो मिडलला होतोय, वायरच्या मिडलला, आणि एक गॅपमध्ये जो रेजिस्टन्स आहे तो 10 ओहमचा आहे. तर दुसऱ्या गॅपमधला रेजिस्टन्स आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचा आहे. तर सर्वात पहिले या ठिकाणी मी तो मीटर ब्रिज, विस्टोन मीटर ब्रिज या ठिकाणी ड्रॉ करतो. तर सर्वात पहिले आपल्याला काय असणार आहे, एल शेप मेटल स्ट्रिप दिलेला असेल. ओके, त्यानंतर एक गॅप सोडून आपल्याला परत काय करायचं, रेक्टँग्युलर मेटल स्ट्रिप घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर परत एक गॅप सोडून आपल्याला काय करायचं, एल शेप मेटल स्ट्रिप आपण या ठिकाणी कनेक्ट करणार आहे. ओके, आणि या 2 एल शेप मेटल स्ट्रिपच्या मध्ये आपल्याला एक वायर कनेक्ट करायचं. ही वायर जी असणार ती 100 सेंटीमीटरची असणार. या ठिकाणी एक रेजिस्टन्स घ्यायचा आहे आणि त्या रेजिस्टन्सची जी व्हॅल्यू आहे तर ती आहे R1 इतकी असेल आणि दुसऱ्या गॅपमध्ये जो रेजिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू आपण कन्सिडर करू R2 इतकी असेल. ठीक आहे, तर आपल्याला दिलेलं आहे. तर एका गॅपमध्ये जो रेजिस्टन्स आहे तर तो आहे 10 ओहमचा. सपोज आपण फर्स्ट याच्यामध्ये घेऊ 10 ओहमचा रेजिस्टन्स, तर दुसऱ्या गॅपमधला फाइंड करायचा आहे. याच्या सेंटरला आपण काय करणार आहे, तर एक या ठिकाणी गॅलोनोमीटर आणि गॅलोनोमीटरचा अदर एंड चॉक केला. हा एक्झॅक्टली नल पॉईंट जो भेटणार आहे तो आपल्याला मिडलला भेटणार आहे, म्हणजे कितीला, इकडून 50 सेंटीमीटर आणि इकडच्या एंडपासून पण तो किती असणार तर 50 सेंटीमीटर इतका असेल. ओके, आता आपण बॅलन्स कंडिशन यूज करू या ठिकाणी मीटर ब्रिजची. बाय बॅलन्स कंडिशन ऑफ विस्टोन्स मीटर ब्रिज, तर हा जो रेजिस्टन्स आहे लेफ्ट गॅपमध्ये R1, राईट गॅपमध्ये किती आहे R2. लेफ्ट गॅपच्या अक्रॉसची लेंथ भेटणार आहे ती भेटणार आहे 50 सेंटीमीटर. राईट गॅपमध्ये पण किती भेटणार 50 सेंटीमीटर. R1ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 10, R2 आपल्याला काय करायचा फाइंड करायचा आहे. 50-50 काय आला कॅन्सल, आन्सर आलं 1. R2 इकडे डिवायडेड आहे, मग इकडे काय करा मल्टिप्लाय. मग R2 इज इक्वल टू किती भेटत तर आपल्याला 10 ओहम. जर तुमचं नल पॉईंट मिडलला भेटत असेल तर लेफ्ट गॅपमध्ये जेवढा रेजिस्टन्स आहे राईट गॅपमध्ये पण तेवढाच रेजिस्टन्स या ठिकाणी असणार. मग या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं, अदर गॅपमधला रेजिस्टन्स आपला 10 ओहमचा असणार. या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो आपल्या या ठिकाणी करेक्टली मॅच झालेला आहे. मग या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन ए असेल. ऑप्शन ए म्हणजेच काय, द रेजिस्टन्स इन अदर गॅप इज 10 ओहम.